हे आहे पुनावळे ऑक्सिजन पार्क. आज आपण इथे जमलेल्या सर्व नागरिकांचे, पुनावळे वासियांचे मत जाणून घेणार आहोत. 58 एकरचा परिसर आहे, नॉट ए जोक. आणि आमच्याकरिता हे ऑक्सिजन पार्क हे एक वरदान आहे. चिखल जरी असला तरी आम्ही येऊ. कहाँ पर जब हम कचरे में आने वाले थे, हेल से लेकर के हेवन का सफर है हमारा. इथला निसर्ग अधिक वाढावा हा उद्देश आहे आमचा. आंब्याच्या नावाने, लिंबाच्या नावाने, वडाच्या नावाने, पिंपळाच्या नावाने, सर्वांशी चर्चा करूया. या इकडे आपल्या सोबत हे पुनावळे मधले नागरिक आहेत. तुम्हाला लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्व जणांचं इथे तुम्हाला बघायला मिळत असेल. ते फिरायला येतात. मला सांगा, पुनावळे मध्ये हे जे ऑक्सिजन पार्क झाले ते अगोदर इथे कचरा डेपो येणार होता. ते खूप मोठं टेन्शन होतं. बरोबर आहे. ते ऐकलं ना तेव्हाच म्हटलं हा चालला ते कचरा तर जाळणारच, सगळं धुवा करणार. त्यावेळेस लोक नाकाला हात लावून इथून पास झाले असते. मैं थोड़ा सा सेल्फ मोटिवेटेड रहता हूँ, तब सोच लिया था कि हम कोशिश ही कर सकते हैं. हम लोगों ने काफी मूवमेंट्स किए, यहाँ पर रैली निकाली, चिपको आंदोलन भी किया, सभी पेड़ के पास गए, ट्री को गले लगाए. शायद उसका ही भगवान ने देखा और क्या बात. ब्लेसिंग मिली हमें. कसं वाटतं तुम्हाला हे आल्यानंतर? तुमची काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे? डम्पिंग यार्ड येणार होतं आणि आता हे ऑक्सिजन पार्क आलेलं आहे. काय फायदा होणार आहे पुनावळे वासियांना, इथे राहणाऱ्या लोकांना याचा? यांची सगळ्याची तब्येत चांगली होणार आहे. आप खुद देख सकते हो, चारों में का एनवायरनमेंट पूरा चेंज हो गया. या ऑक्सिजन पार्क मध्ये मला सुरुवातीपासून जुळण्याचं भाग्य लाभलं. एवढा पार्क किंवा ऑक्सिजन पार्क एवढ्या मोठ्या शहरामध्ये कुठे असेल असं मला अजिबात वाटत नाही. ही पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि एवढा मोठा ऑक्सिजन पार्क होतोय तर म्हणजे सगळ्यांनाच खूप आनंद आहे. बहुत अच्छा लग रहा है कि हम बच्चों को अकेले भी ला पा रहे हैं यहाँ पे. नहीं तो हमें पुनावले से बाहर जाना पड़ता था बच्चों को लेके. अब हम बच्चों को फ्रीली लाते हैं. बच्चों को भी घूमने के लिए जगह हो गई है यहाँ पे. आमच्या सोसायटीमध्ये खेळायला खूप कमी आहे, तर इथं आम्ही खेळू शकतो. 4 महिने झालं आम्ही या पार्कात. इथं आमचं दररोज सकाळी फिरणं असतं. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करून त्यांना या पार्काबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग व्हावा, इथला निसर्ग अधिक वाढावा हा उद्देश आहे आमचा. आता ऑक्सिजन आणि चांगल्या पद्धतीने श्वास घेण्यासाठी लोक भरभरून श्वास घेतून नाक मोकळं करतील. हा पुनावळेचा ऑक्सिजन पार्क फक्त आरोग्यासाठीच नाही, तर मला वाटतंय समाजकार्यासाठी, लोकांना एकमेकांसोबत जोडण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी, निसर्ग अनुभवण्यासाठी, पर्यटनासाठी सर्वच बाबींनी तेवढाच मजबूत राहणार आहे, तेवढाच फायदा होणार आहे, मजा येणार आहे. आणखी भरपूर डेव्हलपमेंट आहे. आपण सगळेच इथले जे वेगवेगळे पैलू आहेत ते आज इथे बघूया आपण. तर इथे आपल्याला आजूबाजूला जे पुनावळेतल्या एवढ्या सोसायटी दिसतात, एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, राहणारी लोक आहेत, यांना या ऑक्सिजन पार्कचा नेमका कसा फायदा होणार आहे? 6 वर्ष जास्त जगणार इतर लोकांपेक्षा. चांगलं ते वातावरण शुद्ध राहणार आहे, हवा शुद्ध येणार आहे. तर बिल्डिंगांमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30% या जमिनीच्या किमतीत भाव वाढलेले आहेत. अर्थात ती 2 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी जे पश्चाताप करत होते की कुठून आपण इथं फ्लॅट घेतला आणि राहायला आलो, ते आता स्वतःला भाग्यवान समजत आहेत. आणि आता नंबर लावून लोक या भागाला आकर्षित झालेले आहेत आणि ते योग्यच आहे. म्हणजे इथं त्यांना आता फ्लॅट घ्यायची इच्छा आहे ऑक्सिजन पार्क बघून. निश्चित. हा जो प्रकल्प आहे, हा जो उपक्रम आहे, हा पुनावळे वासियांच्या या सर्वांच्याच मेहनतीतून, प्रयत्नातून झालेला आहे. यापूर्वी आपण व्हिडिओज बघितले. यांनी अगोदर भरपूर प्रकारची आंदोलने केली. त्या आंदोलनानंतर इथला कचरा डेपो कॅन्सल झाला. आज पुनावळेमध्ये एवढे मोठे मोठे रोड आणि अंडरपासचं सुद्धा जे काम आहे ते सुद्धा इथे सँक्शन झालेलं आहे. अर्थात खूप डेव्हलपिंग असं लोकेशन असणार आहे. त्यातल्या त्यात पर्यटन स्थळासारखं हे ऑक्सिजन पार्क, निसर्गरम्य वातावरण, हा जो एरिया आहे तो इथे बघायला मिळणार आहे. मला वाटतं सर्वांनी ज्यावेळेस बातमी ऐकली होती की इथे डम्पिंग यार्ड येणार नाही आणि ऑक्सिजन पार्क येणार आहे, तेव्हा विश्वासही नव्हता. पण आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की ते ऑक्सिजन पार्क होणार आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी भूलभुलैया गार्डन होणार आहे पहिली इथं. त्या ठिकाणी परत एक पूल करून तिथं पाणी साठवून त्यात लहान मुलांच्यासाठी बोटिंगचं एक हे करायचं आहे. क्या बात आहे. आपण बघू शकतो मागे 2 या JCB लागलेल्या आहेत
आणि ते ऑपरेटर सुद्धा इथे आहेत. किती ते किती काम सुरू आहे इथे सध्याला? 9 ते 6 पर्यंत. इथे माझ्या मागे बघू शकता ओपन जिमचं काम ऑलरेडी झालेलं आहे. पाथवे सुद्धा तयार करणं सुरू आहे. इव्हन इथे गझिबो सुद्धा केलेले आहेत. वृक्षारोपण झालेलं आहे. आणखी खूप नवीन झाडं लागणार आहेत. 4 महिन्यात हे झालेलं काम 4 महिन्यातलं आहे. वा वा. आणि तुमचं योगदान, सर्वांची मेहनत, हो, पुनावळे वासियांचे. सकाळी येणारे फिरायला ज्येष्ठ नागरिक जेवढे येतात तेवढे प्रत्येक जण यामध्ये सहभागी होतात. बरं, आता जून महिन्याचा पहिला आठवडा आहे. तुम्हाला काय वाटतं जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथे कसे व्ह्यूज असतील? काय तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे? खूप अलगच मजा येणार आहे ना? खूप मजा येणार. म्हणजे प्रत्येकाला मला वाटतंय पुनावळे वासियांसाठी म्हणूनच नाही तर जवळपासचे जेवढे एरिया आहेत म्हणजे हिंजवडी, ताथवडे, वाकड, ते सर्व लोक हे ऑक्सिजन पार्क बघायला येतील. पुण्याला आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटेल की काटे वस्तीचं ऑक्सिजन पार्कला भेट दिल्याशिवाय पुण्यातून याच्या पुढे कोणीही जाणार नाही. इतकं भव्य दिव्य काम याचं होणार आहे. हा पर्यावरण दिन एवढा उत्साहात साजरा झालेला आहे आणि त्याच निमित्ताने आपल्याला हे बघायला मिळते, अनुभवायला मिळते. तरी सुद्धा बघा एंट्री गेट वरती एवढं सुंदर सुशोभीकरण. आणि जर तुम्हाला या ऑक्सिजन पार्कचा एक्झॅक्ट पत्ता, लोकेशन हवा असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि हो, जर अजून तुम्हाला माहिती हवी असेल, सराउंडिंगच्या प्रॉपर्टीज बद्दलही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आमच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता मंडळी.